नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा निवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण असं काय करणार आहे मोदी सरकार की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला मोकळा। आणि मग मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव अखेर कधी होणार 5,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव अखेर कधी होणार 5,000 पार? या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नुकत्याच संपलेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मोदी सरकारनं एक त्या ठिकाणी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलाय। त्यानुसार मोदी सरकार नाफेड द्वारा महाराष्ट्र राज्यामध्ये 4,892 रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने खरेदी सोयाबीनची सुरू करणार आहे। मोदी सरकारचे नाफेड द्वारा खरेदी केंद्र सुरू झाले की आपोआप त्या ठिकाणी जो ओघ आहे सोयाबीनचा तो या खरेदी केंद्राकडे जाईल। आणि जसं जसं सोयाबीन या खरेदी केंद्राकडे जाणार तसा तसा मागणी आणि पुरवठ्यात या ठिकाणी गॅप निर्माण होणार। आणि हा जो गॅप आहे मित्रांनो, तो सोयाबीनच्या बाजारभावाला कुठेतरी आधार देणार। आणि यामुळे मित्रांनो आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% 5,000 पार होताना दिसणार आहे। आता एवढाच प्रश्न उरतो की अखेर मोदी सरकारमुळे मग देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार कधी होणार? लक्षात घ्या, नवीन हंगामात जेव्हा ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन मार्केटमध्ये येईल तेव्हा या सोयाबीनमध्ये मॉइश्चर असते, ओलावा असते। आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय की संपूर्ण प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे सुरू झालेले नसतात आणि सर्व खरेदी केंद्रही सुरू झालेली नसतात। म्हणून ऑक्टोबर महिन्यात 5,000चा भाव मिळण्याची शक्यता थोडं कमी आहे। पण नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या नंतर जर सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार झाला तर 100% आपल्याला आश्चर्य वाटायला नको। हे गोष्ट लक्षात ठेवा। सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी मोदी सरकारची खरेदी केंद्र सुरू होणं गरजेचं आहे। मोदी सरकारची सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू झाली की 100% सोयाबीनचा बाजारभाव आपल्या देशांतर्गत बाजारात 5,000 होण्यापासून कोणीही वंचित करू शकत नाही, लक्षात ठेवा। म्हणून मित्रांनो, सध्या असं आपण म्हणू शकतो की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्याचा अखेर मार्ग झाला मोकळा। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।